नमस्कार, शुभ संध्याकाळ. श्री स्वामी समर्थ. तर हे आहे ओझरडे गावातील श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ. चला तर मग दर्शन घ्यायला. प्रकट दिनाची मी घरी येणार, पूजा वगैरे केली, स्वामींची छान पूजा मांडली आणि आता आम्ही तयार झालोय. इथे जवळच कुठेतरी कदमवाडी म्हणून गाव आहे, माहीत नाही, फर्स्ट टाइम जातोय. तर आहे ना तिकडे श्री स्वामी समर्थ महाराजांचं मठ आहे, मंदिर आहे असं सांगितलंय वेदिकाच्या पप्पांना कोणीतरी, आणि ते बोललेत आता आपण तिकडेच जाऊया. तर घरी येऊन आम्ही निघालो. तर आहे ना हायवे पास केला. हायवे नंतर हा वाईला रोड जातो जो की ओझरडे मार्गे आहे. तर आहे ना त्या रस्त्याने आम्ही आलो जोशीवीरवरून ओझरडे गाव कदमवाडी. परफेक्ट असं मला माहिती नाही, परंतु जेवढं माहिती मी तेवढं सांगण्याचा प्रयत्न करते. तर बघा इथे गर्दी लागली आहे, कारण की खूप जास्त गर्दी आहे आणि बघू शकता. आणि फर्स्ट टाईम आम्ही आलेलो इथे. तर माहिती नव्हतं की इथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे, केंद्र आहे, काहीच माहिती नव्हतं. खूप जास्त रांगा लागल्या होत्या लांबलचक आणि गर्दी होतच होती. तर आम्हीसुद्धा रांगेत उभारलो आणि छान पद्धतीने श्री स्वामी समर्थ महाराजांचं अगदी शिस्तीत दर्शन झालं. चला तर मेन दरवाजामधून आतमध्ये. तर हा जो आहे तो मोठा प्रशस्त असा हॉल आहे, जो की खूप छान आहे आणि भाविक भक्तांची गर्दी लागली होती. आता मुख्य दरवाजामधून आपल्याला प्रवेश करायचा आहे स्वामी समर्थ महाराजांकडे. तर बघा मागे दत्त अवतार आहेत, पुढे स्वामी बसले आहेत आणि मस्त असं त्यांना सजवलं आहे. आणि दर्शन छान झालं. गोलूला सुद्धा त्यांच्याजवळ दिलं, त्या आजोबांजवळ, पुजारी काकांजवळ, आणि तिथे डोकं टेकवायला सांगितलं. तर आम्ही बाहेर आलो. तेवढी आपल्या पद्धतीने आपल्याला जेवढी द्यायची असेल आपण तेवढी देणगी देऊ शकतो. जर का तुम्ही सुद्धा या भागातील असाल तर नक्कीच यांना मदत करा, कारण की जेवढी जास्त लवकर मदत होईल तेवढ्या छान पद्धतीने मंदिर उभं होणार आहे. कारण की ते बांधकाम आहे आणि छान आहे, जवळपास होत आले. त्यांनी सांगितल्या पद्धतीने स्टाईल असेल, फरशी असेल, वेल्डिंग, जे काही लाईटचे फिटिंग्स असतील, किंवा पैशाची देणगी असेल, अन्न असेल, म्हणजे अन्न म्हणजे तांदूळ, गहू, ज्वारी, तांदूळ, डाळ, आपण जे काही अन्न द्यायचं असेल ते देऊ शकतो. तर आम्ही इकडे अन्नछत्राकडे आलो, जे की इथं मंडप टाकला होता आणि मोठे जार होते, पाण्याचीही उत्तम सोय होती, जेवणही छान होतं. शिरा आणि आमटी भात असा इथे बेत होता आणि प्रसाद होता. स्वामी समर्थ सगळ्यांनी खूप आनंदाने आणि आवर्जून खाल्ला. आम्हीच काय, तिथे येणारे प्रत्येक भावी भक्तजण आनंदाने तो प्रसाद जो आहे तो ग्रहण करत होता. त्यानंतर बाहेर आलो आणि वेदिकाला आईस्क्रीम खायची होती. तर आहे ना तिला छान ती बोलली आईस्क्रीम खायची. मग आहे ना तिला पप्पाने आईस्क्रीम दिली. मलाही घे बोलले होते, परंतु प्रसाद पोटभर खाल्ला होता, त्याच्यामुळे आईस्क्रीम खाण्याची काही इच्छा झाली नाही. तर आहे ना बघा भक्तजण दर्शन घेऊन आणि इथे छान असे बसले, आशीर्वाद घेऊन झाला. आता वेदिकाचं आईस्क्रीम कधी संपत आहे याची वाट बघत बसले होते, कारण की खूप दमाने खात होती आणि शेजारचे तिला बोलतही होते, एवढ्या दमाने खाती का गं, पटपट खा. तर आहे ना बघा गोलूही मस्ती करतोय आणि जे काही ओळखीचे जे भक्तजण होते किंवा जे काही आपले पाहुणे तर नाहीतच, पण जे कोणी ओळखीचे लोक होते ते भेटत होती आणि त्यांना हॅलो बाय बाय करत आम्ही तिथून निघालो. तर आहे ना बघा खरंच खूप भारी आणि प्रशस्त आहे आणि संध्याकाळच्या वेळेस असं काहीसं दिसतंय. मंदिर तर खरंच खूप छान आहे, श्री स्वामी समर्थ. त्यानंतर आम्ही सगळं झाल्याच्यानंतर निघालो घराच्या दिशेने आणि येता येता आम्हाला देवघर बघायचं होतं, जे की तिथेच हायवेला आहे. देवघर बघितलं, आवडलंही, पण घेणं असं झालं नाही. त्यानंतर देवापुढे आले, दिवा लावला आणि होम पेटवला, लवंग आणि स्वामी समर्थ होम पेटवला, श्री स्वामी समर्थ नामाचा जप झाला आणि त्यानंतर सेवेला सुरुवात. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बोला अक्कलकोट निवासिनी श्री सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय.